अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर माहिती बघणार आहोत। ते म्हणजे बघा, उद्यापासून म्हणजे 13 तारखेपासून 13 ते 18 तारखेपर्यंत मल्हारी षडरात्रोत्सव आहे। जसं आपलं नवरात्र असतं, नवरात्रात आपण कुलदेवीची सेवा करत असतो, त्याचप्रमाणे या मल्हारी षडरात्रोत्सव या काळामध्ये आपल्याला कुलदेवाची सेवा करायची असते। बघा, आपण आपल्या आईची सेवा करतो तसं आपण आपल्या वडिलांची सेवा म्हणजे जे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत खंडोबा महाराज, त्यांची आपल्याकडनं सेवा घडत नाही। आपण काय करतो, फक्त वर्षातून एकदा त्यांच्या दर्शनाला जातो, तळी भरतो, फक्त एवढंच करतो, परंतु त्यांची विशेष अशी सेवा आपल्याकडनं घडत नाही। त्यासाठी बघा, मल्हारी षडरात्रोत्सव या काळामध्ये आपल्याला मल्हारी सप्तशतीचं पारायण करायचं असतं। मल्हारी सप्तशती हा जो ग्रंथ आहे हा तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये जवळपास जिथे कुठे तुमचं स्वामींचं केंद्र असेल त्या केंद्रामध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल। तुम्ही नक्की हा ग्रंथ घेऊन या। या ग्रंथाचं तुम्हाला या 6 दिवसांमध्ये पारायण करायचं आहे। याचे पारायण तुम्ही 5, 7 तुमच्या यथाशक्तीनुसार करू शकता। महिलांना मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुम्ही याचं पारायण करू शकत नाही। मासिक धर्म सोडून तुम्हाला जेवढे दिवस मिळतील हे पारायण करायला तेवढे दिवस तुम्ही हे पारायण करा। या 6 दिवसांमध्ये तुम्ही हे पारायण करू शकता। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 5 करा, 7 करा, 6 दिवसांचे 6 करा, किंवा तुम्ही नाही तुम्हाला जमलं तर किमान एक तरी पारायण करायला विसरू नका। खूप प्रभावी सेवा आहे आपल्या कुलदेवाची। आपल्या केंद्रात सुद्धा सांगितलं जातं की जेवढी आपण आपल्या गुरूंची सेवा करतो तेवढीच सेवा आपल्या कुलदेवाची सुद्धा आपल्याकडनं घडलीच पाहिजे। बघा, खूप कष्ट करून कष्टाला फळ मिळत नाही। म्हणजे संतती प्राप्तीसाठी जेव्हा म्हणजे दोघाही नवरा बायकोंचे रिपोर्ट नॉर्मल असतात परंतु तरीही संतती होत नाही, त्याचप्रमाणे खूप प्रयत्न करून यश मिळत नाही, कष्टाला फळ मिळत नाही, खूप अडचणी आहे संसारात, लग्न जमत नाही, किती प्रयत्न केले तरी लग्न जमत नाही, कुठेतरी काही ना काही अडथळे येतातच। तेव्हा हे अडचणी काय येतात माहितीये, कोणतीही सेवा करून आपल्याला फळ मिळत नाही असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याकडनं आपल्या कुलदेवाची सेवा घडत नसते, म्हणून या अडचणी आपल्याला येत असतात। जेव्हापासून तुम्ही तुमच्या कुलदेवाची सेवा करायला चालू करतात ना आणि आपल्या गुरूंची सेवा त्याचबरोबर करतात, तेव्हा तुमच्यावरचे जे काही दोष असतात, जे तुम्हाला लागलेले असतात, आपल्या कर्मानुसार आपल्याला भरपूर दोष लागतात। आपल्याला माहीत सुद्धा नसतं की आपण आपल्या हातून कुठलं कर्म घडलेलं आहे, त्याचे आपल्याला दोष लागलेले असतात। आपल्या कुंडलिकेत पितृदोष असेल, आपल्याला वास्तुदोष असेल, आपल्या घरामध्ये कोणताही दोष तुम्हाला असेल तर ते दोष आपल्या कुलदेवाची सेवा केल्याने, आपल्या गुरूंची सेवा केल्याने कमी होत असतात आणि ते पूर्णपणे नाहीसे होत असतात। तेव्हा आपल्या इच्छा, मनोकामना, आपले जे काही आपले कार्य आहेत ते पार पडत असतात निर्विघ्नपणे। म्हणून आपल्या कुलदेवीची सेवा जसं आपण दुर्गा सप्तशती पारायण करतो त्याचप्रमाणे मल्हारी सप्तशती पारायण करणं पण तितकंच महत्वाचं आहे, लक्षात घ्या। त्यासाठी आपल्या खंडोबा महाराजांची, आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडावी यासाठी आपल्या गुरुमाऊलींनी, परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्यासाठी हा ग्रंथ आपल्यासाठी तयार केलेला आहे। खूप सुंदर भाषेत हा ग्रंथ लिहिलेला आहे, जेणेकरून आपल्या सर्वांकडनं आपल्या कुलदेवाची सेवा घडेल आणि त्याचं पुण्य हे कितीतरी पटीने आपल्या पदरात पडेल। त्यासाठी आपल्याला या मल्हारी षडरात्रोत्सव म्हणजे 13 ते 18 डिसेंबर या 6 दिवसांच्या काळात तुम्हाला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। जसं आपण दुर्गा सप्तशती पारायण केले आहे नवरात्रामध्ये, तसंच या 6 दिवसांमध्ये तुम्हाला याचे पारायण करायचे आहे। जेव्हा मणी आणि मैल हे 2 दैत्य जे होते ते लोकांना त्रास देऊ लागले होते, तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता आणि त्याच्यामध्ये मणी हा दैत्य शरण आला होता आणि मल्ल हा जो दैत्य आहे तो ठार मारला गेला होता। तर त्यामुळेच मल्ल या नावावरून भगवान शंकरांना तेव्हा मल्हारी असं नाव पडले होते। आणि त्या 6 दिवसांच्या काळामध्ये भगवान शंकराने त्यांच्यासोबत जे काही युद्ध केलं होतं ते सगळं युद्ध, ते सगळी घटना या मल्हारी सप्तशतीमध्ये वर्णन केलेली आहे। खूप सुंदर, जसं दुर्गा सप्तशतीमध्ये देवीने जसा शुंभ निशुंभ दैत्यांचा वध केला होता तसंच मल्हारी
सप्तशतीमध्ये भगवान शंकरांनी मणिमैल्य दत्तांना जसं वध केला होता, ती जी काही घटना आहे ती सगळी घटना याच्यामध्ये वर्णन केलेली आहे। खूप सुंदर असा ग्रंथ आहे। या ग्रंथ हे पारायण करायला काय नियम आहेत बघा, मी तुम्हाला सांगते। तुम्हाला खरंच खूप अडचणी असतील ना संसारामध्ये, तुमचे कोणतेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये, खूप प्रयत्न करून नोकरी मिळत नाही, किंवा बघा तुमची नोकरी गेलेली आहे, तुम्हाला दुसरी नोकरी मिळत नाही, किंवा कुठलेच तुमचे काम पारच पडत नाही, कोणता रस्ताच तुम्हाला मिळत नाही, तेव्हा तुमच्याकडनं कुलदेवीची किंवा कुलदेवाची सेवा ही राहून गेली असते, म्हणून तुम्हाला या अडचणी येत असतात। तुम्ही एकदा यांची सेवा करून बघा, त्याचबरोबर आपल्या गुरूंची सेवा करून बघा, तुमच्या या सगळ्या अडचणी, हे सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील। आपण आपल्या गुरूंची आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची कुलदेवाची सेवा करतो तेव्हा आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात। लक्षात घ्या, आपल्या गुरूंची सेवा करणं जेवढं महत्त्वाचं आहे, केंद्रात सुद्धा सांगितलं जातं की तेवढंच महत्त्वाचं आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवाची सेवा करणं महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या। त्यासाठी हा ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे। जसं आपण दुर्गा सप्तशती पारायण करतो, आपल्या आईची सेवा तर आपण करतो, पण वडिलांची सेवा आपल्याकडनं घडत नाही, त्यामुळे हा ग्रंथ प्रत्येकाने आणा। जरी तुम्हाला या षडरात्रोत्सव 13 ते 18 डिसेंबर मध्ये तुम्हाला जमलं नाही हे पारायण करायला, तरीही तुम्ही दर रविवारी तुम्ही याचं एक पारायण करू शकता। लक्षात घ्या, खूप प्रभावी सेवा आहे आपल्या कुळदेवाची। आता हा ग्रंथ कसा वाचायचा ते तुम्हाला मी सांगते बघा। या ग्रंथामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी दिलेलं आहे स्वामी स्तवन, ते तुम्हाला म्हणायचं आहे। स्वामी स्तवन ते तुम्हाला वाचायचं आहे। त्यानंतर आहे मल्हारी कवच सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे। त्यानंतर तुम्हाला मल्हारी हृदय स्तोत्र आहे, ते सुद्धा वाचायचं आहे। मल्हारी अष्टक आहे, मल्हारी मार्तंडाचा जप मंत्र आहे, हे सगळं तुम्हाला वाचायचं आहे। त्यानंतर मल्हारी सप्तशतीचा अध्याय पहिला सुरू होतो। जसं दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये अध्याय आहेत, अगदी त्याचप्रमाणे हे अध्याय आहेत बघा। याच्यामध्ये 14 अध्याय आहेत। हे 14 अध्याय वाचून झाल्यावर तुम्हाला क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे, ते सुद्धा तुम्हाला वाचायचं असतं। आणि त्यानंतर आपल्या खंडेरायाची आरती करायची असते। खंडेरायाची आरती सुद्धा तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेली आहे। आता बघा, ज्यांना हा ग्रंथ अवेलेबल झाला नाही त्यांनी काय करायचं, त्यांनी दिंडोरी प्रणित हे चॅनल आहे यूट्यूबवर, त्या चॅनलवर तुम्हाला हा संपूर्ण ग्रंथ वाचून दाखवला जातो। तुम्ही काय करा, तो व्हिडिओ लावून द्या आणि आपल्या देवघरासमोर हात जोडून बसा, तो तुम्ही श्रवण करा। जरी तुम्हाला वाचता नाही आला तरी तुम्ही श्रवण करा, जेणेकरून त्याचं फळ तुम्हाला भेटेल, लक्षात घ्या। तर अशा प्रकारे तुम्ही याचं पारायण करा। आणि याचे नियम काय आहेत बघा, जसं आपण नवरात्रात घट स्थापना करतो तसं काही ठिकाणी याचे घट बसवले जातात, पण बऱ्याच ठिकाणी घट बसवले जात नाहीत। आमच्याकडे सुद्धा बसवले जात नाही। तुमच्याकडे जर पद्धत असेल तर तुम्ही बसवा, जर नाही बसवले तरी चालणार आहे, घट नाही बसवले तरी चालणार आहे। कोणतीही पूजा मांडणी करायची गरज नाहीये, फक्त तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे 13 ते 18 डिसेंबर पर्यंत। 18 डिसेंबरला चंपाषष्ठी आहे, त्या दिवशी तुम्हाला नैवेद्य दाखवून तळी भरायची असते, त्याबद्दल मी तुम्हाला लवकरच माहिती सांगेल। पण तुम्ही या 6 दिवसांमध्ये हे पारायण करायला विसरू नका। ज्यांच्याकडे हा ग्रंथ नाहीये त्यांनी दिंडोरी प्रणित या यूट्यूब चॅनलवर हा ग्रंथ श्रवण करा, जेणेकरून त्याचं फळ तुम्हाला भेटेल। बघा, तुम्हाला या सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या खूप अडचणी आणि दूर होतील। आणि ज्यांना आता मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल, ज्यांना हे पारायण करायला जमत नसेल, त्यांनी केंद्रातून, जवळपास तुमच्या केंद्रातून तुम्ही हा ग्रंथ मागून घ्या आणि तुम्ही दर रविवारी याचं पारायण करा। दर रविवारी पारायण केल्याने सुद्धा तुमच्याकडनं खंडेरावाची, आपल्या कुलदेवाची सेवा घडेल। तुमचा कुलदैवत कोणताही असू द्या, असं काही नाही की खंडेरायाच असले पाहिजे, तुमचं कुलदैवत कोणतंही असू द्या, काही ज्योतिबा असतं, कोणतंही असतं, तर तुमचं कुलदैवत कोणतंही असू द्या तरी तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता। जसं दुर्गा सप्तशती ग्रंथ, जे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी या 4 कुलदेवींपैकी तुमची कोणतीही कुलदेवी असली तरी तुम्ही दुर्गा सप्तशती वाचू शकता। त्या सगळ्यांसाठी एकच ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती। तसंच तुमचं कुलदैवत कोणतंही असलं, कुलदेव तुमचं कोणतंही असलं तरी तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता। त्यासाठी हा एकच ग्रंथ आहे, जो आपल्या गुरुमाऊलींनी आपल्यासाठी प्रकाशित केलेला आहे, आपल्याकडनं आपल्या कुळदेवाची सेवा घडावी म्हणून। तुम्ही एकदा फक्त सुरू करून बघा, ही सेवा खूप प्रभावी आहे, लक्षात घ्या।
आपल्या कुलदेवीची, कुळदेवाची आणि गुरूंची सेवा जो व्यक्ती करतो त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कधीही कशाची कमी पडत नाही, त्याला कोणत्याही प्रॉब्लेमचा सामना करावा लागत नाही, त्याचे कामं सुद्धा त्याचे पटपट मार्गी लागतात, त्याला प्रत्येक कामात यश मिळतं। हे सगळ्या गोष्टी ना आपल्या कुलदेवीची, कुळदेवाची आणि आपल्या गुरूंची सेवा केल्याने आपल्याला मिळत असतं। त्यासाठी सांगते, याचे नियम काय आहेत ते सांगते। नियम याला फारसे नाहीयेत। तुम्हाला मांसाहार वर्ज्य करावा लागणार आहे 6 दिवस। त्यानंतर काळं वस्त्र घालायचं नाही। महिलांनी हे पारायण करताना साडी घालायची, हातात बांगड्या घालायच्या, कपाळावर हळद कुंकू लावायचं आणि डोक्यावर पदर घेऊन हा ग्रंथ वाचायचा। तिसरा नियम असा आहे की तुम्ही संकल्पपूर्वक हे जर पारायण केलं 6 दिवसांचं तर तुम्हाला ब्रह्मचर्य पाळावे लागणार आहे। एवढेच नियम आहेत। परान्न घेऊ नका, परान्न सुद्धा याच्यामध्ये वर्ज्य आहे संकल्पपूर्वक सेवेमध्ये। जर परान्न घ्यायचं असेल, तुमच्या घरचं लग्न असेल वगैरे, तर तुम्ही 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणा, नंतर तुम्ही परान्न घेऊ शकता, पण शक्यतो परान्न घेऊ नका। जर वेळ आलीच तर 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणून तुम्ही परान्न घ्या। हे 5-6 दिवस आपल्या कुळदेवाची सेवा करा। मला माहित आहे की सारामृताचे सुद्धा पाठ बऱ्याच जणांचे चालू आहेत, तरी सुद्धा आपल्या कुळदेवासाठी किमान 1 तरी पारायण करायला विसरू नका। नाही तुमच्याकडनं 5-7 शक्य तर किमान 1 तरी पारायण आपल्या कुळदेवासाठी या 6 दिवसामध्ये नक्की करा। या 1 पारायणाचं सुद्धा फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या। आपण केली कोणतीच सेवा ही वाया जात नाही, त्याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळतंच। तर चला, ही खूप छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वामी माझ्या चरणी रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।